हे घ्या पैसे, माझा पगार झाला ना। अरे दर महिन्याला तू हे पैसे तुझ्या आईकडे देतोस ना, मग आता माझ्याकडे कशाला? नाही बाबा, आता आई नाहीये म्हटल्यावर मी तुमच्याच हातात देणार ना घर खर्चाचे पैसे। हो का? बरं बरं, मला देऊ नकोस। अरे ही लक्ष्मी आहे ना, ही लक्ष्मी घरच्या लक्ष्मीकडेच जायला हवी, आणि अधिरा या घरची लक्ष्मी आहे, त्यामुळं हे पैसे तिच्या हातात ठेव। नाही बाबा हो, नाही अधिरा, बाबांचं बरोबर आहे। हे घे घर खर्चाचे पैसे। थँक्यू बाबा। बाबा, हा खरंच मोठा मोठा ऑनर आहे, पण तितकीच मोठी जबाबदारी सुद्धा। बट बाबा, द थिंग इज, आईंना जो घर चालवण्याचा एक्सपिरियन्स आहे ना, तो मला नाही आहे, आणि म्हणूनच ही रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा त्यांच्याकडे असायला हवी, माझ्याकडे नाही। बाबा, येते मी। वैताग आलाय मला। अप्पी, काय झालं आता? ही बाई केव्हा जाणार आहे आपल्या घरातून? अगं वेडी आहेस का? ती आपल्या घरात राहण्यातच आपला फायदा आहे। मम्मा, तिचा आवाज इतका इरिटेट करतो, नुसती आपली कटकट कटकट कटकट। खूप कंटाळा आलाय मला। देवा, तू काहीतरी चमत्कार कर आणि या बाईला लवकरात लवकर इथून घेऊन जा। ए आता नको, आपलं काम संपल्याशिवाय तिला कुठेही पाठवायचं नाही आपल्याला। काम संपल्यावर जिथे जायचं तिथे जाऊ दे तिला। चल माझ्या बरोबर। आता मी सांगितलं ते कर, रड रड। अशी कशी पटकन रडू? अगं कशी पण रड रड ना, तिथं मला तयारी करू दे। अजून रड अजून। आपण बोलूया ना। चल 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 चल, शांत हो, शांत हो बाळा। अरे संसार म्हटलं ना, पीक असं होणार, नको टेन्शन घेऊ म्हटलं ना। काय टेन्शन घेतेस एवढं? काय झालं अर्पिता? अरे काही नाही, अधिराच्या काळजीने रडते। अधिराकडे गेली होती ना खुशाली विचारायला। काय झालं अधिराला? दादा, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं रे की तिची अवस्था अशी असेल। ठीक आहे ना ती? काही ठीक नाहीये ती, माझी हुशार कर्तबगार बाई तिकडे जाऊन तिची मोलकरीण झालीये। अर्पिता, उगाच काहीतरी बोलत जाऊ नकोस। तुझा विश्वास नाहीये ना माझ्यावर? थांब, तुला मी पुरावाच दाखवते। घे, हा बघ पुरावा। तिची सासू आपल्याकडे येऊन राहिलीये, छान मस्त मजा करतेय, हवी तशी सेवा करून घेते, आणि अधिराची बघ काय अवस्था झालीये तिकडे। मला तर काहीच प्रॉब्लेम वाटत नाहीये। ओके हा काकू? दादा, तू असं कसं म्हणू शकतोस? आपल्याकडे स्टाफ कमी पडतोय म्हणून तू स्टाफ वाढवतोयस का? तर स्वानंदीला त्रास होऊ नये म्हणून। आणि तिथे रोहन साधा एक नोकर हायर करू शकत नाहीये, मुळात त्याला इन्कम देखील इतकं कमी आहे। मग या अशा वातावरणात तिने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला, तर मग कुठे चुकलीये ती? माहेरचे म्हणून आपण तिला समजून घ्यायला नको का? अर्पिता, अधिराविषयी असलेली तुमची काळजी मला समजते, पण अधिराने घर सोडायचा घेतलेला निर्णय आणि ज्या प्रकारे तिने तो घेतला ना, ते मला अजिबात पटलेलं नाही, आणि चुकीच्या गोष्टींना मी कधीच सपोर्ट करणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या घरी जाण्याच्या अगोदर तिला माहिती होतं ना त्या घरची परिस्थिती काय आहे। तिथे नोकर चाकर नाहीयेत, तिथे घरातलं काम करायला लागेल, आणि केलं घरातलं काम तर काय बिघडलं काय? उलट एरवी कधीही किचन मध्ये न जाणारी मुलगी या निमित्ताने किचन मध्ये जाऊन काहीतरी बनवतीये, हे कौतुकास्पद नाहीये का? आणि ग्रोथ चांगली आहे अधिराची।
अभिमान वाटतो मला तिचा. हेच अगदी हेच मी समजवण्याचा प्रयत्न करते कधीपासनं. अगं संसार म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणारच, घर म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी होणार ग. पण ती अधिरा राजवाडे आहे. ती हे सगळं करण्यासाठी नाही बनली आहे. मला एवढंच माहितीये की तिच्या सासूने घर सोडण्याऐवजी आहे ना, तिने घर सोडून इथे यायला पाहिजे. का सहन केलं पाहिजे ना तिने सगळं तिकडे? दादा प्लीज तू तरी समजाव ना तिला. अर्पिता, आपल्या घरातले संस्कार हे फॅमिलीला घट्ट जोडून ठेवण्याचे आहेत. फॅमिलीला वाऱ्यावर सोडून परत नेण्याचे नाही आहेत. चहा मागितला, अजून दिला नाही. काय करू? मॅडम अम्मा, चहा. आला का? देवा, चहा आला. कधीपासून चहा मागितलाय? किती पानसट चहा आहे ग. तू चहा पण नाही बनवता येत. कशाला अशा लोकांना ठेवतात देवजाणी भैयांना इंटरव्ह्यूज घेता येत नाही. आवडला नाही का तुम्हाला? सॉरी, मी दुसरा करून आणते. आई, काय प्रॉब्लेम आहे? काही नाही ताई, अहो त्यांना दुसरा चहा पाहिजे, मी लगेच करून आणते. नको, तू जा तुझ्या कामाला, मी बघते. नंदुताई, गुड मॉर्निंग नंदुताई. अधिरा, तू सकाळी सकाळी हो, जरा बोलायचंय. सचिन, घरातल्या सगळ्यांना जरा हॉलमध्ये बोलव ना. नंदुताई, सगळ्यांसमोर सांगते, सगळं एक्सप्लेन करते. ओके? दादा तू पण आता मला हळूहळू टोमणे मारायला लागलास ना. मी तुला अजिबात टोमणे मारलेले नाहीत अर्पिता. मी फक्त आपल्या घरातले संस्कार काय आहेत ना याची जाणीव तुला करून दिली. मला सगळे संस्कार माहिती आहेत आणि अधिराची अवस्था मी बघितली आहे, तू नाही. सो मला नाही वाटत की जास्त काळ त्या घरात टिकेल. आणि राहिला प्रश्न इच्छा आणि रियालिटीचा, तर अधिराला इच्छा असेल पण तिकडे रियालिटी फार वेगळी आहे. पण आपल्या इच्छेप्रमाणेच आपण रियालिटी घडवत असतो अर्पिता. दरवेळी आपल्या हातात नसतं ते. पण पूर्ण प्रयत्न झालेत का करून? आत्ता काही महिन्यांपूर्वी लग्न झालं तिचं. तिच्या घरातल्या लोकांना सुद्धा ऍडजस्ट करायला थोडासा वेळ लागेल की नाही? तर घेऊ दे थोडा वेळ, बघूया काय होतंय पुढे. तेवढा वेळ म्हणजे किती वेळ? लिमिट क्रॉस झाली आहे दादा आता. हे बघ, अशा खूप मुली आहेत की ना त्या अशाच ऍडजस्ट करत राहतात आणि ना त्या ह्या सगळ्यामधून सफर होतात. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टींमुळे किंवा ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे ना अधिराने काही टोकाचं पाऊल उचलायला नको. आपण काहीतरी विचार करायला हवा यावर. अर्पिता, सर अधिरा मॅडम आल्या आहेत, तुम्हाला खाली बोलवलंय. आलो. बघ दादा, मी म्हणाले होते ना ती जास्त काळ टिकणार नाही त्या घरात म्हणून. आलीच ती आपल्या घरी.